सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे एका महिलेवर झालेला कथित ऍसिड हल्ला हा एक बनाव असल्याचे निष्पन्न झाले आहे। पोलिसांच्या तपासात असे उघड झाले आहे की यकृताच्या आजाराने त्रस्त असलेल्या त्या महिलेने मानसिक तणावामुळे स्वतःवर ऍसिड ओतले होते। मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर मधून एक बातमी समोर आली, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली। रात्री 8 वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात हल्लेखोराने एका तरुणीवर ऍसिड फेकले। महिलेला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी अथक प्रयत्नानंतर तिच्या डोळ्यातील ऍसिड काढून तिची दृष्टी वाचवली। तथापि पोलिसांचा तपास जसजसा पुढे सरकला तसतसे या प्रकरणाचे विविध पैलू उलगडत गेले आणि एक वेगळे सत्य समोर आले। पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली। घटनास्थळावरील आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले। फुटेजमध्ये कोणतीही संशयास्पद हालचाल न दिसल्याने पोलिसांना प्रथम संशय आला। शिवाय पीडितेचे सुरुवातीचे जबाबही अत्यंत विसंगत होते। तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी पीडितेची कसून चौकशी केली असता तिने सत्य उघड केले। तपासात असे उघड झाले की हा बाह्य हल्ला नव्हता, तर त्या महिलेने स्वतःच आपला जीव धोक्यात घातला होता। पोलिसांच्या म्हणण्यानुसार ती महिला बऱ्याच काळापासून यकृताच्या गंभीर आजाराने त्रस्त होती। तिच्या आजारावरील दीर्घकाळ चाललेले उपचार आणि कौटुंबिक परिस्थितीमुळे ती तीव्र मानसिक तणावाखाली होती। हताश होऊन तिने बाजारातून टॉयलेट साफ करण्याचे ऍसिड विकत घेतले। एका निर्जन ठिकाणी जाऊन ते स्वतःवर ओतले। अटकेच्या भीतीने तिने नंतर अज्ञात हल्लेखोरांबद्दल एक खोटी कहाणी रचली। रुग्णालयात उपचार घेत असताना पोलिसांनी त्या तरुणीचा व्हिडिओ जबाब नोंदवला, ज्यामध्ये तिने आपला गुन्हा कबूल केला। तिच्या आईनेही पोलिसांना दुजोरा दिला की ती बऱ्याच काळापासून एका समस्येने त्रस्त होती। सध्या त्या तरुणीची प्रकृती स्थिर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत।